देशभरात शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना नीट व टीएटीच्या पेपर घोटाळ्यानंतर शहापूर तालुक्यातील स्किल आर्ट इन्स्टिट्यूटकडून आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे। या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजला ऍडमिशन द्यायचे आमिष दाखवून या विद्यार्थ्यांकडून 70 ते 80 हजाराची रक्कम घेतली। त्याचबरोबर त्यांची स्कॉलरशिपही या शिक्षकांकडून खाण्यात आली। आपण त्या विद्यार्थ्यांना विचारूया कशा प्रकारे त्यांची फसवणूक झालेली आहे। आपण त्या विद्यार्थ्यांनी थेट संवाद साधूया काय फसवणूक झाली आणि कशा प्रकारे फसवणूक करण्यात आली। आपण त्या काय सांगाल कशा प्रकारे आपली फसवणूक करण्यात आलेली आहे? नमस्कार, मी सृष्टी विलास दगडे, जीएनएम नर्सिंग स्टुडंट आहे। आम्ही सर्व जीएनएम नर्सिंग स्टुडंट शहापूरमध्ये एक स्किल आर्ट इन्स्टिट्यूट आहे तिथे शिकत होतो। आम्हाला जस्ट ते एजंट होते, कॉलेज आमचं पुण्याला दाखवलं की तुमचं कॉलेज पुण्याला आहे, एक्झाम वगैरे तिकडे असणार, तुम्ही फक्त इकडे लेक्चरर्स घ्या, ट्रेनिंग वगैरे करा। किंवा त्यांनी ब्लँक चेक वगैरे साईन करून घेतले की तुमचे ट्रेनिंगचे पैसे तुमच्या अकाउंटला आले किंवा स्कॉलरशिपचे पैसे अकाउंटला आले की ते आमच्या पद्धतीने काढून घेऊ असं। त्यांच्याकडे कोणताही क्वालिफिकेशन नसताना त्यांनी आम्हाला शिकवलं। जेव्हा आम्ही पुण्याच्या कॉलेजला कॉन्टॅक्ट केला, जेव्हा आम्ही तिथे भेट घेतली, तेव्हा समजलं की त्यांनी इलिगल पद्धतीने हॉस्टेलला दाखवून आम्हाला स्कॉलरशिप येते ती आणि हॉस्टेलला न राहता त्यांनी हॉस्टेलला दाखवून ती स्कॉलरशिप घेतलेली आहे। आम्ही हेच मनसेच्या अधिकारी शहापूरमध्ये त्यांच्याशी भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला। तिथून आम्ही कॉलेजला जाऊन त्यांनाही घेऊन गेलो। तिथं त्या सरांच्या मुलाखतीनंतर समजलं की हे सगळं फ्रॉड आहे। तिथून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो। पोलीस लोकांना सर्व गोष्टी सांगूनही त्यांनाही डाऊट आलेला होता, तरी त्यांनी त्या सरांना पाठीशी घालून आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळवून दिला नाही। काय सांगाल, तुम्हाला कशा प्रकारे न्यायाची अपेक्षा आहे, काय सांगाल? आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा त्यांनी आम्हाला बोलत होते की अर्ज लिहून द्या। कुठेतरी देशभरात शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असताना आपण शहापूर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारे फसवणूक केली गेली आहे। आपण बघू शकता येथील विद्यार्थी हे मनसेकडे गेले असताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा घोटाळा उघडकीस आणलेला आहे आणि पोलिसांनी कुठेतरी त्यांना पाठीशी घातले। आपण ते मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूया, कशा प्रकारे तुम्ही या विद्यार्थ्यांना माहिती दिली, सपोर्ट केला, काय सांगाल? आज देशामध्ये नेटचा विषय एवढा जोरात असताना सुद्धा ज्या ठिकाणी नर्सिंग क्लाससाठी ह्या मुली जातात तिथला जो तो फ्रॉड माणूस आहे तो त्यांना सांगतो तुम्ही अभ्यास जरी नाही केलं तरी आम्ही तुम्हाला पास करून घेऊ। म्हणजे हा भ्रष्टाचार आणि ही अशी जर गोष्ट घडत असेल तर विद्यार्थ्यांचं भविष्य खूप खराब होऊ शकतो। यातून मुलं आत्महत्या करू शकतात। यासाठी शासनाला एकच विनंती आहे की पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही तात्काळ चौकशी करून त्याच्यावर संबंधित गुन्हा दाखल करावा, ही आमची मनसेची मागणी राहील। शालेय शिक्षण किंवा इतर शिक्षणात मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असताना आपण बघू शहापूर तालुका सारखा आदिवासी भागामध्ये अशा प्रकारे विद्यार्थ्यांची फसवणूक करून एक अनस्किल वर्कर किंवा अनस्किल विद्यार्थी बनवण्याचा कुठेतरी प्रयत्न होता। हा प्रयत्न कुठेतरी हाणून पाडण्यासाठी मनसे किंवा या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला। त्याचप्रमाणे पोलिसांनीही या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर गुन्हा दाखल करावा अशी या विद्यार्थ्यांची बरोबर मनसेची मागणी आहे। संदीप चौधरी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।